नमस्कार, हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध आजारांवरती चर्चा करत असतो, त्यांच्या लक्षणांसंदर्भात माहिती घेत असतो, त्याचबरोबर त्यांच्या उपचारांवर देखील आपण मार्गदर्शन घेतो. आणि हे सगळं करत असताना योग्य त्या मार्गदर्शनाची देखील गरज असते. त्यासाठी आपल्याकडे आज मार्गदर्शक आले आहेत, डॉक्टर नीरज कासट. आज आपण चर्चा करणार आहोत गुडघेदुखी आणि आधुनिक उपचारांच्या संदर्भात. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. थँक्यू. डॉक्टर नीरज कासट यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे ग्रुप ऑफ हॉस्पिटलमधून MBBS केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी लोकमान्य टिळक म्हणजे सायन हॉस्पिटल मुंबई येथून ऑर्थोपेडिक प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. अमेरिका आणि सिंगापूरमध्ये फेलोशिप करून जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचं प्रगत असं प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्याचबरोबर सिंगापूरमधील चांगी हॉस्पिटलमध्ये सुमारे 5 वर्ष त्यांनी काम केलं आहे. 2016 पासून मात्र ते भारतात परतलेत आणि तेव्हापासून ते गुडघा आणि हिप सर्जन म्हणून वोकार्ड हॉस्पिटल मीरा रोड शी संलग्न देखील आहेत. त्यामुळे आपण आज चर्चा करणार आहोत ती एक तर महत्त्वाची आहे, कारण आपल्या उभं राहण्याचा जो पाया असतो त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे गुडघा आणि गुडघ्याच्या संदर्भातले आजार आणि त्यावरचे उपचार, विशेषतः आधुनिक उपचार, यावरती आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर नीरज यांच्याशी. सर, गुडघेदुखी एक प्रत्येकाला असते साधारणपणे, पण ती एक ठराविक कालावधीनंतर जर गेली तर कसं ठरवायचं की मला गुडघेदुखीचा त्रास आहे? युजली साधारण 50 ते 55 वर्षानंतर, वयोगटानंतर युजली लोकांना गुडघेदुखीचा त्रास हा चालू होतो. आणि युजली लोकांना सुरुवातीला फक्त चालताना किंवा उभं राहताना त्रास होतो. जेव्हा गुडघेदुखी हा त्रास वाढतो, ज्याला आपण आर्थरायटिस किंवा संधिवात असं म्हणतो, तेव्हा साधारण झोपतानाही, जिने चढताना उतरताना, बसून उठताना गुडघे फार दुखतात आणि त्यालाच गुडघेदुखी म्हणतात. जेव्हा आपलं गुडघेदुखी साधारण महिना 1.5 महिना होतो आणि तो व्यवस्थित होत नाही किंवा उपचार घेऊनही तो व्यवस्थित होत नाही, दॅट इज द टाईम मला असं वाटतं की तुम्ही एक ऑर्थोपेडिक सर्जन किंवा नी एक्सपर्टला तुमचे गुडघे दाखवणार पाहिजे. पण जेव्हा एखाद्याला गुडघ्या बदलण्याची शस्त्रक्रिया आवश्यक असते तेव्हा त्याचे फायदे काय असतात किंवा त्यातल्या रिस्क, जोखीम काय असते? सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमचं जे संधिवात आहे किंवा नी आर्थरायटिस आहे त्याची स्टेज काय आहे. तर जेव्हा तुम्ही एका नी एक्सपर्टला किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जनला दाखवतात तर सगळ्यात पहिला गोष्ट म्हणजे ते तुमचे एक स्टँडिंग नी एक्सरे करतात. स्टँडिंग नी एक्सरे केल्यानंतर आम्हाला बेसिकली समजतं की बेसिकली गुडघा किती झेचलेला आहे. तर आय जस्ट शो यू या बोन मॉडेल्समधनं. आपला नॉर्मल गुडघा जो होतो असा असतो. दिस इज युअर थाय बोन. हे मांडीचं हाड आहे, हे पायाचं हाड आहे आणि आपल्या गुडघ्यावरती एक कोटिंग आहे ज्याला आपण कार्टिलेज असं म्हणतो. आणि 2 हाडांमध्ये एक गादी असते ज्याला आपण मेनिस्कस म्हणतो. तर हे कार्टिलेज आणि हे मेनिस्कस असल्यामुळे आपल्या गुडघ्यांमध्ये फ्रिक्शन होत नाही. तर धिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. तर जेव्हा आपण मांडी घालून बसतो, जिने चढायचे उतरायचे असतात किंवा आपल्याला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायचे असतात, तेव्हा आपले हे गुडघा शाबूत पाहिजे. जसं तुमचं वय वाढतं, मे बी आफ्टर द एज ऑफ 50-55 इयर्स ऑफ एज, तर हा जो कार्टिलेज आहे तो तुमचा झिजतो. आतमधली जी गादी आहे ती तुमची झिजते. तर तुम्ही जेव्हा उभे राहता, चालता, तेव्हा तुमचं जे हाड आहे ते एकमेकांना घासलं जातं आणि दॅट इज द कॉज फॉर युअर नी पेन. आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुखणं चालू होतं. आता दुर्दैवाने हे जे कार्टिलेज किंवा हे जे मेनिस्कस आहे हे देवाने असं बनवलं आहे की एकदा ते झिजलं की पुन्हा ते गोळ्या, औषध, इंजेक्शननी पुन्हा काय ते रिकवर होत नाही. आणि जेव्हा तुमचा संधिवात स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4 पर्यंत पोहोचतो तेव्हा मोस्टली तुम्हाला नी रिप्लेसमेंट सर्जरीची गरज पडते. ओके. पण मग ही नी रिप्लेसमेंट सर्जरी जी आहे ती बऱ्याच वेळा आपण म्हणतो की पार्शल करावी का किंवा पूर्णपणे करावी का, तर नक्की या संदर्भातलं काय, त्याचं मेडिकल सायन्स काय सांगतं? करेक्ट. व्हेरी गुड क्वेश्चन. सुरुवातीला जेव्हा नी रिप्लेसमेंट सर्जरी ही चालू झाली तर फक्त टोटल नी रिप्लेसमेंटच सर्जरी आम्ही सगळे करायचो. इन द लास्ट 10 to 12 इयर्समध्ये मला असं वाटतं की पार्शल नी रिप्लेसमेंट सर्जरी आम्ही करायला लागलेलो आहे. तर समजण्याचा हा भाग आहे की आपला गुडघ्यामध्ये बेसिकली 3 कप्पे असतात ज्याला आम्ही 3 कंपार्टमेंट असं म्हणतो. एक आतलं कंपार्टमेंट ज्याला मेडियल कंपार्टमेंट, एक बाहेरचं ज्याला लॅटरल कंपार्टमेंट आणि एक समोर पटेलोफिमोरल कंपार्टमेंट. बऱ्याच वेळा जेव्हा आम्ही एक्सरे बघतो, जेव्हा मी ऑपरेशन करताना आम्हाला वाटतं की फक्त खोब्याचा फक्त एकच कंपार्टमेंट खराब झालेला आहे आणि दुसरे 2 कंपार्टमेंट हे बऱ्यापैकी चांगले आहेत, तर आपल्याला त्याच्यामध्ये टोटल नी रिप्लेसमेंट करायची गरज नाही आहे. सो दोज आर द पेशंट्स ज्यांच्यामध्ये फक्त एकच कप्पा, ज्याचं म्हणजे एकच कंपार्टमेंट खराब झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पार्शल नी रिप्लेसमेंट सर्जरी करू शकतो. आता पार्शल नी रिप्लेसमेंट सर्जरी करण्या अगोदर बेसिकली 3-4 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे बेसिकली पेशंटचं जे सिम्पटम्स असतात आणि त्यांचं जे एक्झामिनेशन असतं ते एकदम व्यवस्थित झालं पाहिजे.
कधी कधी सर्जन लोकांना वाटलं की नाही मला अजून आतमधली माहिती हवी आहे, तर ऑपरेशनच्या अगोदर आम्ही कधी कधी MRI पण काढतो. MRIमध्ये आम्हाला पूर्ण तुमचं कार्टिलेज किती वेअर आहे आतल्या कंपार्टमेंटमध्ये, बाहेरच्या कंपार्टमेंटमध्ये, पुढच्या कंपार्टमेंटमध्ये. आणि जेव्हा आम्हाला वन्स वी नो की एकच कंपार्टमेंट खराब आहे, दुसरे 2 चांगले आहेत, तेव्हा आम्ही पार्शियल नी रिप्लेसमेंट करायचं डिसिजन घेतो. आता पार्शियल नी रिप्लेसमेंट आणि टोटल नी रिप्लेसमेंटची दोघांची रिकव्हरी पिरियड आणि दोघांचं फंक्शनमध्ये बऱ्यापैकी फरक आहे. आता व्हेन वी डू पार्शियल नी रिप्लेसमेंट किंवा मी टोटल नी रिप्लेसमेंट चालू करतो, जेव्हा आम्ही टोटल नी रिप्लेसमेंट करतो तेव्हा आम्ही पूर्ण तुमचा हा जॉईंट चेंज करतो, वरचं खालचं पूर्ण. आणि पार्शियल नी रिप्लेसमेंट जेव्हा आम्ही करतो तेव्हा फक्त तुमचा अर्धाच खोबा रिप्लेस करतो. तर तुमचे जे लिगामेंट्स आहेत समोर, बेसिकली नीमध्ये 4 लिगामेंट्स असतात, एक समोर आहे, एक मागे आहे आणि 2 साईडला आहे. तर समोरचे आणि मागचे लिगामेंट्स इंटॅक्ट असतात. आता हे लिगामेंट्स इंटॅक्ट असल्यामुळे हा जो जॉईंट आहे पार्शियल नी रिप्लेसमेंट, इट बिहेव्स ॲज अ नॉर्मल जॉईंट. म्हणजे बेसिकली तुम्हाला जिने चढताना, उतरताना, जॉगिंग करताना, पळताना किंवा तुम्हाला थोडीशी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायची आहे, तर इट इज थिओरिटिकली पॉसिबल टू डू आफ्टर पार्शियल नी रिप्लेसमेंट. पण हे टोटल नी रिप्लेसमेंट नंतर हाय स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी किंवा ग्राउंड लेवल ॲक्टिव्हिटीज या पॉसिबल नाही आहेत. तर दोज पेशंट्स इन होम फक्त एकच कंपार्टमेंट खराब झालेला आहे, तर त्यांनी डेफिनेटली पार्शियल नी रिप्लेसमेंट करता केलं पाहिजे. बट मोस्ट ऑफ द टाईम आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघतो की पेशंट्स सर्जरी करायलाच बऱ्यापैकी लेट करतात आणि लेट झाल्यामुळे बेसिकली सगळे कंपार्टमेंट खराब होतात अँड इनव्हेरेबली दे हॅव टू गो फॉर टोटल नी रिप्लेसमेंट. म्हणजे थोडक्यात दर्शक हो, जर आजार कुठला झाला असेल किंवा त्याची लक्षणं जाणवत असतील तर डॉक्टरांकडे पटकन जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे आपल्याला उपचार जे करावे लागतील ते काही प्रमाणात कमी होऊ शकतात. म्हणजे सगळ्याच दृष्टीने, मग ते खर्चिक असेल किंवा त्रासाच्या दृष्टीने असेल, ते आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. पण या संदर्भात काही डूज अँड डोंट्स आहेत का? म्हणजे येस, आता हे तुम्ही फार चांगलं बोलला की जेव्हाही पेशंट लोकांना त्रास असतो की तर त्यांनी त्वरित डॉक्टरांकडेच गेलं पाहिजे. मेनी टाइम्स मी असं बघितलेलं आहे की पेशंट्स फार लेट येतात, म्हणजे त्यांना गुडघेदुखी बऱ्याच वर्षांपासून असते आणि जेव्हा फार जास्त दुखायला लागतात, उभं राहायला, चालायला, टॉयलेटला बसायला किंवा जिने चढून फार जास्ती त्रास होतो तेव्हाच ते आमच्याकडे येतात. कधी कधी काही पेशंटला सर्जरीची भीती असते किंवा फायनान्शियल रिझन्समुळे ते सर्जरी करत नाहीत. तर हे लक्षात ठेवायचं आहे की सपोज आपण सर्जरी नाही केली तर आपला गुडघा ज्यावरती आपण उभे राहतो, चालतो, तो जेव्हा तुमचा लोड घेत नाही तो ऑटोमॅटिकली त्याचा लोड जास्ती ट्रान्सफर होतं स्पाईनमध्ये आणि मग तुमचं स्पाईन पण झिजायला लागतं. तर सपोज आपण सर्जरीमध्ये किंवा उपचारामध्ये डिले केलं नीच्या, तर इट कॅन अफेक्ट युअर स्पाईन ऑल्सो. तर तुम्हाला स्पॉन्डिलोसिस होण्याची पण शक्यता वाढते. म्हणजे एक आजार दुसऱ्या आजाराला आमंत्रण देतो असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, पण टेक्नॉलॉजी प्रगत झाली आहे, सगळं टेक्निक्स वाढलेत, तर मग रिकव्हरी पिरियड किंवा या संदर्भात काय झालंय, म्हणजे परिणाम काय होत आहेत त्याचे? आता युजली जेव्हा नी रिप्लेसमेंट सर्जरी या चालू झाल्या होत्या तेव्हा साधारण हॉस्पिटलमध्ये पेशंट लोक कमीत कमी 1 आठवडा राहायचे. त्यांना 1-2-3 दिवस IV अँटीबायोटिक्स द्यायचो. त्यांचं जे फिजिओथेरपी होते बराच लांब चालायचं, कारण ऑपरेशननंतर पेशंटला बऱ्यापैकी पेन असायचं. विचार करा, काय पेशंट लोक 60 वर्ष आपण चालतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपले गुडघे झिजतात, पायामध्ये डिफॉर्मिटी होते आणि डिफॉर्मिटी आम्ही एका दिवसात ती करेक्ट करतो. ओळख की ना, एका दिवसात करेक्ट केल्यानंतर त्याच्यामुळे आपल्या ज्या मसल स्ट्रेच होतात, लिगामेंट स्ट्रेच होतात, त्याच्यामुळे बऱ्यापैकी दुखावा असतो ऑपरेशननंतर. आणि पोस्ट ऑपरेटिव्ह पेन, दिस इज वन ऑफ द रिझन की बरेच पेशंट घाबरतात, नाही आम्हाला फार दुखेल, आम्हाला बरोबर चालता येईल की नाही येणार. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आय वुड से की बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे. फर्स्ट इज म्हणजे अनेस्थेटिस्ट आजकाल बेसिकली नर्व्ह ब्लॉक्स देतात. तर ऑपरेशननंतर तुमचं दुखावा बऱ्यापैकी कमी व्हावा म्हणून तुमचे जे नर्व्स असतात पायाचे त्याला ब्लॉक देतात. तर मोस्ट ऑफ द पेशंट्स आर व्हेरी कम्फर्टेबल फॉर द फर्स्ट 24 to 48 hours. दुसरी गोष्ट, वी डू समथिंग कॉल्ड ॲज वास्ट स्पेरिंग ॲप्रोच. म्हणजे आम्ही जे ऑपरेशन करताना जेव्हा गुडघा खोलतो तेव्हा आम्ही मसल्स कट करत नाही, तर त्याच्यामुळे पण दुखा बऱ्यापैकी कमी होतो. आता तुम्ही ऐकलं असेल की कॉम्प्युटर असिस्टेड नी रिप्लेसमेंट सर्जरी होते, रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट सर्जरी होते. तर ह्या टेक्नॉलॉजीमध्ये पण आपण जेव्हा ऑपरेशन करतो तर दुखावा कमी होतो. लक्षात ठेवा, दुखावा आपण कमी करतोय तर झिरो कधी होणार नाही आहे. ठीक आहे. सो तुमची फिजिओथेरपी वगैरे आपण लगेच बऱ्यापैकी चांगली करू शकतो. आणि आता आम्ही युजली 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी पेशंटला डिस्चार्ज करतो, बिकॉज मोस्ट ऑफ द पेशंट्स आर कम्फर्टेबल. पण बऱ्याच वेळा असं होतं की काही आजार असतात, म्हणजे डायबिटीस असेल, BP असेल, तर किंवा काही जण कंटाळतात किंवा काही जण म्हणतात नको आता हे करायलाच नको, आतापर्यंत चाललोय ना, आता अजून चालू, तर त्यांना काय सल्ला द्याल?
बरेच पेशंट माझ्याकडे येतात, सर आता माझं 65 वर्ष झालं आहे, आता मी 70 वर्षाचा झालो आहे, आता माझं जीवन किती बाकी आहे, कशाला एवढी मोठी सर्जरी करायची आहे. तर माझं त्यांना उत्तर एकदम क्लिअर कट असतं की ही सर्जरी काय इमर्जन्सी नाही आहे. पहिली गोष्ट, ही सर्जरी इलेक्टिव्ह सर्जरी आहे. ही तुमची क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे दॅट इज गोइंग टू इम्प्रूव्ह. मानून चला की आज मी डिसाईड केलं की मला सर्जरी करायची नाही आहे, तर बेसिकली आपल्याला व्यवस्थित उभं राहता येत नाही, चालता येत नाही, आपण आपल्या मित्रांबरोबर बाहेर जाऊ शकत नाही, आपल्याला आपल्या नातवंडांबरोबर मॉलमध्ये जायचं आहे, बाहेर फिरायला जायचं आहे तर आपण ते करू शकत नाही. बरीच लोक माझ्याकडे तर आम्हाला 4 धाम यात्राला जायचं आहे, आम्ही ते करू शकत नाही. तर तुमचं हे जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे हे डेफिनेटली गेट्स डिटोरिएटेड आणि हळूहळू ते वाढतात. बरेच असे पेशंट आहेत की ज्यांना गुडघेदुखी चालू होते ते व्यवस्थित उपचार घेत नाही सुरुवातीला, मे बी ड्यू टू व्हेरियस रिझन्स, आणि मग दे बिकम होम बोर्ड, म्हणजे ते घराच्या बाहेरही पडत नाहीत. म्हणजे त्यांच्यावरती बंधन येतात एक प्रकारचे नैसर्गिकरित्या. पण डॉक्टर, तुम्ही मगाशी उल्लेख केला की पायामुळे फार महत्त्वाचं असतं, मग ते स्पाईनवरती फरक पडतो किंवा काय, तर हिपचा सुद्धा संदर्भातला जो आर्थरायसिस असतो तो त्याचा काय म्हणजे फरक काय असतो? आता व्हेरी गुड क्वेश्चन. आता नी अर्थरायटिस आणि हिप अर्थरायटिस, आता नी अर्थरायटिस जे आहे ते युजली आपण बघतो की 55, 60, 65च्या वयामध्ये होतो. हिप अर्थरायटिस जे आहे इंडियामध्ये आपण बघतो की हे यंग लोकांमध्ये होतं. आणि हिप अर्थरायटिस बेसिकली इज ड्यू टू सेकंडरी कॉजेस. म्हणजे काय, काही लोकांना सपोज सोरियासिस असेल, काही लोकांना एसएलई असेल, काही लोकांना रुमॅटॉइड अर्थरायटिस असतं, काही लोकांना अंकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस असतं. त्याच्यामुळे तुमचे गुडघे जेव्हा खराब होतात त्याच्यामुळे त्यांना हिप अर्थरायटिस होतं. आता मध्येच आपल्या 2 वर्षापूर्वी आपल्याकडे कोविड येऊन गेलं. कोविडमुळे तुम्ही ऐकलं असेल की बऱ्याच लोकांना देर इज समथिंग कॉल्ड ॲज ए व्हॅस्क्युलर नेक्रोसिस. याचा अर्थ आपल्या हिप जॉईंटचा जो रक्तप्रवाह असतो तो कमी होऊन जातो आणि त्यामुळे आपले गुडघे खराब होऊन जातात. आता यंग पेशंट्समध्ये जेव्हा फार हिप अर्थरायटिस होतं आणि त्यांना त्यांचं प्रोफेशनल ॲक्टिव्हिटीज किंवा पर्सनल ॲक्टिव्हिटीज करता येत नाहीत, तेव्हा आम्ही डेफिनेटली टोटल हिप रिप्लेसमेंट सजेस्ट करतो. पण तुम्ही यंग लोकांचं म्हणताय, पण इम्युनिटी वगैरे सगळ्या गोष्टी जास्त असतात, मग तरी तरुणांचं प्रमाण का वाढलं याच्यामध्ये? तेच सांगतो मी. आपलं नी अर्थरायटिस हे वयामानाप्रमाणे आपल्या हाडांची जी झीज होते त्याच्यामुळे होतं, आणि हिप अर्थरायटिस जे आहे ते झीजमुळे होत नाही. तुम्हाला काहीतरी आजार असेल आणि त्या आजारामुळे तुम्हाला ती अर्थरायटिस होतो. काही लोकांना स्टेरॉइड द्यावे लागतात. आपल्याला कोविडमध्ये आपण स्टेरॉइड दिलेले आहेत. बरेचसे अशा आजार असतात जेव्हा आपल्याला पेशंट लोकांना हायर डोस स्टेरॉइड द्यावे लागतात, त्याच्यामुळेही होतं. सो हिप अर्थरायटिस इज बिकॉज ऑफ सम अदर फॅक्टर्स, आणि नी अर्थरायटिस इज आपल्या एजमुळे होतं ते. नक्कीच. डॉक्टर, तुमच्याकडनं अशीच माहिती जाणून घेणार आहोत आपण गुडघ्याच्या शस्त्रक्रियेवरील आधुनिक उपचार. पण मूळ मुद्दा असा आहे की आपण आपल्या पायावर जर उभं राहायचं असेल आणि आपल्यावरती स्वतःला कुठली बंधनं लादून घ्यायची नसेल तर पटकन तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. कुठल्याही पद्धतीचे घरगुती उपचार लगेचच करायला जाऊ नका. वैद्यकीय सल्ला त्यासाठी खूप आवश्यक असतो, जेणेकरून तुमच्यावर होणाऱ्या जो आजाराचा परिणाम आहे तो फार कमी देखील होऊ शकतो. आपण आता वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा या संदर्भात मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर नीरज कासट यांचं. ब्रेकनंतर हितगुज कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत गुडघेदुखी आणि आधुनिक उपचारांसंदर्भात. डॉक्टर नीरज कासट हे आपल्यासोबत आहेत, जे मार्गदर्शन करतात आपल्याला गुडघेदुखीच्या अनुषंगाने. डॉक्टर, गुडघेदुखी म्हणजे मूळ आधार जो आहे आपला, तर ते चांगला राहण्यासाठी कुठल्या एक्सरसाइज असतात? बरोबर. आता नेहमी पेशंट जेव्हा माझ्याकडे येतात ते म्हणतात, अरे मी तर रोज वॉकिंग करतो मॉर्निंगला, मला तरी गुडघेदुखी का बरं झाली? किंवा कधी कधी यंग पेशंट्स पण येतात, अरे सर आम्ही जिम करतो, एक्सरसाइज करतो, तर आम्हाला गुडघेदुखी होतात. तर लक्षात ठेवा की आपले गुडघे बळकट राहण्याकरता किंवा नी करता स्पेसिफिक 2 एक्सरसाइज महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे एक सायकलिंग आणि स्विमिंग. कारण सायकलिंग आणि स्विमिंगमध्ये आपल्या थाय मसल्सची जी एक्सरसाइज सगळ्यात जास्ती होते आणि त्याच्यामुळे आपल्या नी जॉईंटचं जे लुब्रिकेशन आहे ते चांगलं होतं. सो सायकलिंग आणि स्विमिंग हे नी करता सगळ्यात चांगले एक्सरसाइज आहेत. अदरवाईज वॉकिंग, जिम सगळे करू शकतात, पण मला विशिष्ट नी तुमचं सगळं चांगलं ठेवायचं असेल तर सायकलिंग आणि स्विमिंग हे सगळ्यात महत्त्वाचे एक्सरसाइज आहेत. डॉक्टर, एक सर्वसाधारणपणे समज आहे बऱ्याच सिनियर सिटीजन लोकांमध्ये नंतर कालांतराने तो येतो की मांडी घालून बसावं की न बसावं. करेक्ट. हा पेशंटचा फार फेवरेट क्वेश्चन बेसिकली. तर मी नेहमी लोकांना सांगतो, सपोज तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास नाही आहे तर तुम्ही ग्राउंड लेवल ॲक्टिव्हिटीज, याचा अर्थ मांडी घालून बसू शकता, नमाज खाली बसून पडू शकतात, नील डाऊन करू शकतात, जिने चढ उतरू शकतात. पण सपोज तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुम्हाला संधिवात आहे किंवा तुम्हाला गुडघ्याचा कुठला त्रास आहे, तर तुम्ही ग्राउंड लेवल ॲक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये मांडी घालून बसणं, नील डाऊन करणं, खाली बसून नमाज पडणं किंवा जिने चढणं उतरणं हे तुम्ही बंद केलं पाहिजे. कारण ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे
जेव्हा आपण ग्राउंडवरती बसतो तेव्हा उठताना आपल्या नीवरती फार जास्त लोड येतो. ऑलरेडी तुमचा गुडघेदुखी आहे, तुम्हाला संधिवात आहे, तो लोड तुमचा झेपू शकत नाही आणि संधिवात वाढू शकतो. त्यामुळे या ग्राउंड लेवल ॲक्टिव्हिटीज ज्यांना सांधीदुखी आहे किंवा ज्यांना अर्थरायटिस आहे त्यांनी केला नाही पाहिजे. डॉक्टर तुम्ही व्यायामाबद्दल बोललात, पण आहार कसा असला पाहिजे, डाएट कसं असलं पाहिजे? नेहमी पेशंट जेव्हा एक 55-60 वयामानाप्रमाणे जातात तर त्यांना बेसिकली ऑस्टिओमलेशिया म्हणजे विटॅमिन डी किंवा कॅल्शियमची डेफिशियन्सी असू शकते. तर अशा लोकांनी बेसिकली विटॅमिन डी आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स हे घेतले राहिले पाहिजे. मी नेहमी पेशंटला सांगतो की तुम्ही 1-2 महिने कॅल्शियम विटॅमिन डी घ्या, 3 महिन्याचा ब्रेक घ्या, परत विटॅमिन डी कॅल्शियम सप्लिमेंट्स घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनलाईट एक्सपोजर. एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला विटॅमिन डीचं फक्त एकच सोर्स आहे, ते म्हणजे सनलाईट. आपल्या कुठल्या प्रकारच्या भाजी, अन्न, फ्रूट्समधून आपल्याला विटॅमिन डी मिळत नाही. तर आपल्या शरीराला ऊन लागणं हे फार महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट, जेव्हा आपलं वय वाढतं, आपली मोबिलिटी कमी होते, तर आपले हाडं आणि आपले मसल्स बऱ्यापैकी वीक होतात. आता ते किती वीक झालेत ते आपल्याला बेसिकली एक छोट्याशा स्कॅनमध्ये समजतं, ज्याला आपण BMD डेक्झा स्कॅन म्हणतो, बोन मिनरल डेन्सिटोमेट्री. ह्या स्कॅनमध्ये आम्हाला समजतं की आपल्या हाडांची झीज कितपत झालेली आहे. कधी कधी सपोज तुमचा T स्कोर किंवा Z स्कोर 2.5 पेक्षा जास्त असेल, ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो, तर ऑस्टिओपोरोसिस करता वेगळ्या काही गोळ्या, औषधं किंवा इंजेक्शन आम्ही चालू करतो. ते डायग्नोज करणं आणि त्याचा उपचार घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण माणूंचाला आपल्याला समजलं की आपल्याला ऑस्टिओपोरोसिस आहे, आपण त्याची ट्रीटमेंट नाही घेतली तर अशा पेशंट लोकांना घरी बसल्या बसल्या किंवा थोडासा जरी ॲक्सिडेंट झाला, फॉल झाला, ट्विस्ट झाला तर लगेच फ्रॅक्चर होतात. तर हे फ्रॅक्चर बेसिकली वी कॅन अवॉइड किंवा त्याची रिस्क आपण कमी करू शकतो BMD डेक्झा स्कॅन करून, ऑस्टिओपोरोसिस डायग्नोज करून आणि त्याचे उपचार करून. डॉक्टर तुम्ही सुरुवातीला बोलताना बोललात की साधारण 1.5 महिना जर दुखणं थांबत नसेल किंवा औषध उपचार करून ते काही बरं होत नसेल, करेक्ट, तर एकंदरीत मग टेस्ट काय असतात या संदर्भात? पेशंट लोकांना मी नेहमी सांगतो की जेव्हा नी पेन हे तुमचं 1-1.5 महिना जात नाही आहे गोळ्या औषधं घेऊन किंवा एक्सरसाइज करून, किंवा तुम्हाला वाटतं अरे मला रोज मी जेव्हा बसून उठते किंवा 15-20 मिनटं चालले किंवा 15-20 मिनटं उभे राहिले की मला गुडघा दुखतो आणि गुडघा दुखल्यामुळे मला मग काम थांबवावं लागतं किंवा बसावं लागतं, तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते तुमचा गुडघा एक्झामिन करतील. एक्झामिन केल्यानंतर त्यांना वाटले तर ते एक्सरेज काढून बघतील आणि एक्सरेजवरती आपल्याला समजतं की तुम्हाला अर्थरायटिस आहे का नाही आहे, आणि आहे तर कुठल्या लेवलचं अर्थरायटिस आहे. सपोज इट इज ॲडव्हान्स्ड अर्थरायटिस पण मग त्याची ट्रीटमेंट वेगळी असते. सपोज इट इज माइल्ड टू मॉडरेट म्हणजे आपण स्टेज 2 to स्टेज 3 असेल तर वी कॅन अवॉइड नी रिप्लेसमेंट सर्जरी इन दोज पेशंट्स. तेव्हा आम्ही बेसिकली तुम्हाला ॲक्टिव्हिटी मॉडिफिकेशन, दुसरी गोष्ट काही एक्सरसाइज सांगू शकतो. कधी कधी छोटे इंजेक्शन्स असतात ज्याला आपण हायलोरोनिक ॲसिड इंजेक्शन्स म्हणतो. इट इज लाईक अ लुब्रिकेटिंग जेल. आपण जेव्हा मशीन बरेच दिवस वापरली नसेल तर आपण ऑइल टाकतो, मग ती मशीन थोडी स्मूथ होते. तसंच आपल्या गुडघ्यामध्ये टाकायला पण एक ऑइलचे इंजेक्शन येतात ज्याला आपण हायलोरोनिक ॲसिड इंजेक्शन्स म्हणतो. ते दिलं तर ते आपला गुडघेदुखी बऱ्यापैकी साधारण 6 महिने, वर्ष, 1.5 वर्षाकरता बऱ्यापैकी कमी होऊ शकते. तरी म्हणून मी नेहमी पेशंट लोकांना सांगतो की तुम्हाला गुडघेदुखी झाली असेल जी बरी नसेल होत तर तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. तर 50 ते 60% लोकांना बेसिकली नी रिप्लेसमेंट सर्जरीची गरज पडणार नाही सपोज त्यांनी अगोदर दाखवलं तर. असं डॉक्टर आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, एक थोडक्यात सारांश द्यायचा म्हटलं तर गुडघेदुखीच्या संदर्भात काय सल्ला द्याल? समोर रुग्ण आहेत असं समजा आणि सल्ला द्या. सपोज रुग्ण आहे ज्याला गुडघा दुखतोय, ज्याचा एक्सरे ऑलरेडी काढलेला आहे, डॉक्टरांनी त्याला नी रिप्लेसमेंट सर्जरी सांगितलेली आहे, तर आजही आपल्या समाजामध्ये नी रिप्लेसमेंट सर्जरी ऐकलं लोकांना की थोडीशी भीती वाटते की माझी सर्जरी बरोबर होईल का नाही होईल, मी व्यवस्थित चालेल की नाही चालेल. पण मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी आता एवढी ॲडव्हान्स झालेली आहे आणि नी रिप्लेसमेंट सर्जरी इज अ व्हेरी सक्सेसफुल सर्जरी. आय वुड से आउट ऑफ 100 99% ऑफ द टाईम इट इज सक्सेसफुल. आणि मोस्ट ऑफ द पेशंट म्हणजे सगळ्या पेशंटचा दुखावा कमी होतो, त्यांना चालायला फिरायला बेसिकली फार कम्फर्टेबल होतो. आणि मी नेहमी सांगतो की लाईफ इज मोबिलिटी. सपोज आपण चालत राहिलो तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत आणि आपली क्वालिटी ऑफ लाईफ, आपलं हॅपीनेस इज असोशिएटेड. म्हणजे आपण चाललो तर आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी करता येतील, अदरवाईज आपण घरात राहू. तर ऑब्व्हियसली ज्यांना नी अर्थरायटिस ॲडव्हान्स्ड आहे, ज्यांना सर्जरीची गरज आहे, त्यांनी प्लीज सर्जरी करून घ्या. आणि बेसिकली ऑब्व्हियसली त्यांना मोबिलिटी मिळाल्यानंतर दे विल बी व्हेरी हॅपी. थँक्यू. डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि गुडघ्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. दर्शकांना एवढाच सल्ला राहील की तुम्ही
हा जो कार्यक्रम बघितला अर्थात हा वेळेच्या मर्यादेमध्ये कार्यक्रम असतो, पण या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचे व्यक्तिगत गुडघ्याच्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील ते तुम्ही खाली दिलेल्या संपर्कावरती फोन करून तुम्ही त्याबद्दल जाणून घेऊ शकता आणि तुमच्यावर किंवा तुमच्या नातेवाईकांवर लवकरात लवकर म्हणजे लवकर वेळेचा जर एक माध्यम वापरून तुम्ही त्यावर चांगल्या पद्धतीने उपचार करू शकता. तुर्तास हितगुज या कार्यक्रमात वेळ झाली. आता इथे सामन्याची पाहत राहा झी 24 तास.